नमस्कार. जन्मकुंडलीत जर लग्न स्थानामध्ये बुध, शुक्र, शनी या ग्रहांच्या राशी म्हणजेच 3, 6, 2, 7, 10 आणि 11 या राशी जर असल्या आणि तिथे गुरु असेल, म्हणजे आता तिथे गुरु काय आहे? स्थानबली आहे. पण तो जर आता जेव्हा ह्या राशीमध्ये असेल तेव्हा तो स्वराशीत नाहीये किंवा उच्च राशीत नाहीये असं आपण म्हणायला हरकत नाही. अशा वेळेस तो स्थानाच्या अनुषंगाने शुभ फलदायी होत नाही, मात्र तो त्या स्थानाची हानी करतो. मात्र जर आपण तिथनं गुरुची जी दृष्टी आहे ती जर पाहिली तर ती मात्र शुभच धरावी लागेल. मात्र जन्मकुंडलीत जर लग्नस्थानी सिंह, कर्क, धनु, मीन या राशी जर येत असतील तर अशा वेळेस मात्र जो गुरु आहे तो कुंडलीसाठी शुभ फलदायी होतो.